सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मनमाड नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्याकडून शहरात सध्या मोठ्या थाटामाटात स्वच्छता मोहीम राबविली जात आहे। मात्र ही मोहीम केवळ फोटो काढण्यापुरती आणि दिखाव्यासाठीच मर्यादित असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुरुकुमार निकाळे यांनी केलाय। निकाळे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय की नगराध्यक्ष योगेश पाटील ज्या हनुमाननगर प्रभागातून निवडून येतात व सध्या त्यांचे लहान बंधू निवडून आले तिथे स्वच्छतेचे धिंडवडे निघाले। या प्रभागातील सार्वजनिक गाड्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून त्याला सध्या कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले। जे लोकप्रतिनिधीला आपल्या स्वतःच्या प्रभागातील गाड्यांची निगा राखता येत नाही त्यांनी संपूर्ण शहराच्या स्वच्छतेचा दावा करणे हास्यास्पद आहे। शहरातील इतर गाड्यांचीही बिकट अवस्था झाली असून केवळ हनुमान नगरच नव्हे तर शहरातील पालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या बहुतांश गार्डनची हीच परिस्थिती आहे। लाखो रुपये खर्च करून तयार केलेली ही उद्याने आज घाणीच्या विळख्यात सापडली आहे। शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले। प्रशासकीय अकार्यक्षमतेवर टीका करत निकाळे यांनी म्हटले की नगराध्यक्षांनी सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी राबवलेली ही मोहीम म्हणजे मनमाडच्या जनतेची फसवणूक आहे। जर शहरात खरोखरच स्वच्छता करायची असेल तर केवळ मुख्य रस्त्यांवर झाडू मारून चालणार नाही तर अंतर्गत वस्त्या आणि बागांची दुरवस्था सुधारणे आवश्यक आहे असेही निकाळे यांनी नमूद केले। शहरातील स्वच्छतेचा प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास आणि गार्डनची दुरवस्था न सुधारल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा गुरुकुमार निकाळे यांनी दिलाय। काय सांगाल, मनमाड शहरात स्वच्छता मोहीम राबवली जात आहे नगराध्यक्षांकडून, मात्र त्यांच्या स्वतःच्या वार्डात वाईट अवस्था आहे। मनमाड शहराचे प्रथम नागरिक योगेश बबलू पाटील हे निवडून आल्यानंतर मनमाड शहरामध्ये स्वच्छता मोहिमेच्या नावाखाली जो सपाटा लावलेला आहे ते बघत असताना बबलू भाऊ ज्या वार्डातून निवडून यायचे त्या वार्डामधील हे जे गार्डन आहे तुम्ही बघू शकता, या गार्डनची अतिशय कचराकुंडीपेक्षाही वाईट अवस्था झाली। या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे। काल परवाच बबलू भाऊ पाटील यांनी कैकाडी महाराज उद्यानामध्ये जाऊन स्वच्छता मोहीम राबवली असं मी वर्तमानपत्र आणि त्यांच्या फेसबुक सोशल मीडिया अकाउंटवरती बघितलं। पण मला हे सांगावंसं वाटतं की त्यांचा जो वार्ड आहे हनुमाननगर, या वार्डामध्ये हे जे गार्डन आहे या गार्डनची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे। कचराकुंडीचं या ठिकाणी स्वरूप आलेलं आहे। स्वतःची पाठ थापटून घेण्याचा कुठेतरी प्रयत्न आहे। त्यामुळं नगरपालिकेमध्ये स्वच्छता कर्मचारी जे आहे, आरोग्य कर्मचारी आहे, हे मोठ्या प्रमाणात भरती केली जाते। पण ते आरोग्य कर्मचारी फक्त अधिकाऱ्याच्या मर्जीतले असल्यामुळं त्यांना ऑफिसमध्ये ठेवून घेतलं जातं। त्यामुळे मनमाड शहरातील आरोग्य व्यवस्था ही कोलमडलेली आहे। त्यामुळं कुठल्याही कर्मचाऱ्याला पाठीशी घालू नये व नगराध्यक्षांना विनंती आहे की हे जे गार्डन आहे या गार्डनमध्ये स्वच्छता मोहीम व्यापक स्वरूपात राबवून सदर गार्डन हे स्थानिक नागरिकांना खुले करून द्यावे व कैकाडी महाराज उद्यान जे आहे हे मनमाड शहरामध्ये आहे हे बऱ्याच नागरिकांना माहिती नाही। त्या गार्डनची नुसती स्वच्छता मोहीम करण्यापेक्षा ते गार्डनसुद्धा सामान्य नागरिकांसाठी खुले करून द्यावे ही त्यांना विनंती आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी आमिन शेख, मनमाड।